लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथक आणि नाशिक रोड युनिटने मोठी कारवाई करत 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सिन्नर पासून थेट पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पर्यंत पाठलाग करत अखेर कला केंद्राला वेढा घालून नाट्यमयरित्या ताब्यात घेतले। 20 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजे सुमारास जय भवानी रोड नाशिक येथे 6 ते 6 जणांनी जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला, तसेच घरावर कोयत्याने वार करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान मुख्य आरोपी विजय उर्फ छंग्या सरजित बेहनवाल हा फर्नांडिस वाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी टोळी चालवत असल्याची माहिती समोर आली। या टोळीने यापूर्वी नाशिक रोड व उपनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती। आरोपी सुरुवातीला सिन्नर परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी तेथून पसार झाले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुणे महामार्गावरील नारायणगाव येथील एका कला केंद्रात लपल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी कला केंद्राची चारही बाजूनी वेढा घालून 4 आरोपींना ताब्यात घेतले। यामध्ये विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल वय वर्ष 28, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर वय वर्ष 43, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे वय वर्ष 26, लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। या चौघांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, मारामारी, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसेच फरार असताना त्यांनी संगमनेर येथील एका बारमध्ये जाऊन बार मालकाला धमकावत मोफत मद्याची मागणी केल्याप्रकरणी तेथेही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून या कारवाईमुळे नाशिक रोड व उपनगर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।